नमस्कार, मी गणेश प्रभाकर भगत. पवन ॲग्रोचं काम पाहत असताना नाशिकमध्ये फिरत असताना कळवण असू द्या, इकडं पिंपळगाव असू द्या, दिंडोरी असू द्या किंवा इकडं सुरगाण्याचा भाग असू द्या, काही देवळा आहे, ह्या भागात फिरत असताना ज्या उन्हाळ कांद्याच्या लागवडी चालू झाल्या काही ठिकाणी, तर जिथं लागवडी चालू झाल्या तिथं पाहतोय का जे रोप आपण उपटून लावलं आहे तिथं ते लवकर ग्रोथ घेत नाही आहे, पिळ पडतंय, पिवळपाना येतोय. तर याच्यात काही बेसिक गोष्टींच्या चुका झालेल्या असतात. फार म्हणजे जमिनीचा प्रॉब्लेम असतो, काही वातावरणाचा प्रॉब्लेम असतो किंवा शेतकऱ्यांकडून काही चुका झालेल्या असतात. त्याच्यात आपण आता काय केलं आहे की ह्या सर्वांवर एकच औषध म्हणून आपण एक मस्त नियोजन केलेलं आहे का पवन ॲग्रोचं जे बोन मिल पॉवर येतं त्याच्यामध्ये तुम्हाला फॉस्फरस आणि कॅल्शियमची मात्रा ही अधिक प्रमाणात पाहायला भेटते. त्याच्यामुळे तुमचं फॉस्फरची कमतरता आणि कॅल्शियमची कमतरता भरून निघते आणि ते हळूहळू जमिनीला लागतं. त्याच्यामुळे पिकाला जसं लागतं तसं ते पीक घेत चालतं. तसं दुसरं आपलं कॉम्बी किट येतं, त्याच्यामध्ये तुम्हाला सल्फेट फॉर्ममध्ये बऱ्याच 53 किलोचे सल्फेट फॉर्ममधला डोसेस म्हणतो आपण त्याला, ते डोस पण भेटतो त्याच्यात. नंतर हुक्का 13-5-21 त्याच्यामध्ये सल्फेट ऑफ सल्फर पण आहे. तर जेणेकरून आपल्या रोपाला पिवळपाना येणे, पिंगटपाना येणे किंवा पिळ पडणे ह्या गोष्टींपासून संरक्षण मिळतं. तसंच पिकाची रोगप्रतिकार क्षमता वाढते. तर शेतकरी बंधूंनो, इथून मागं आपण काय करत होतो, आता तुम्ही म्हणाल की हा खर्च वाढवतोय, खर्च नाही वाढवते. इथून मागं आपण जे काही लागवडीच्या आधी रासायनिक खतं किंवा सुपर फॉस्फेट आपण टाकत असेल तर तिथं आपण फक्त बोन मिल पॉवर हे एकरी 2 ते 3 बॅगा वापरायचे आहे. नंतर कॉम्बी किट आहे 53 किलोचं ते एक वापरा आणि रासायनिक खतामध्ये 24-24 ही एक ग्रेड घेऊन तुम्ही वापरा. तुम्हाला रिझल्ट डोळ्याला पाहण्यासारखे असतील आणि 100% तुमचं खर्चात पण बचत होईल. तसंच पाहायला गेलं तर इथून मागं तुम्ही जे काही प्रॅक्टिस करीत असाल ह्या वर्षी तुम्ही समजा 2 एकर कांदे लावत असाल तर 1 एकरला आपली प्रॅक्टिस वापरा आणि 1 एकरला तुमची प्रॅक्टिस वापरा. तुम्हाला दोन्हीमध्ये जमीन आसमान फरक पाहायला भेटेल. माहिती आवडली असेल तर चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.